नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समाजशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे. या प्रश्नांमुळे तुमचा पेपर 1 आणि पेपर 2च्या प्रश्नांचा सराव हा होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 1. सिंधू संस्कृतीतील लोथल हे महत्त्वाचे बंदर सध्या कोणत्या राज्यात आहे? तर हे बंदर गुजरात या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झाला. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर असहकार चळवळ ही 1920 या साली सुरू झाली. पर्याय क्रमांक 1. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये घडले होते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. पर्याय क्रमांक बी. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मुघल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून महाराष्ट्रात कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगात असताना कोणी लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा, 1857च्या उठाव्याची सुरुवात कुठून झाली होती? तर 1857च्या उठाव्याची सुरुवात ही मेरठ या छावणीतून झाली होती. पर्याय क्रमांक ए. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? तर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट घराण्यातील कोणत्या राजाने वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर बांधले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृष्ण पहिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा कोणी केली होती? तर ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केली होती. पर्याय क्रमांक बी. पावनखिंडीत शत्रूला रोखून धरणारे शूर बाजीप्रभू देशपांडे कोठले रहिवासी होते? तर पर्याय क्रमांक ए, भोर या ठिकाणचे ते रहिवासी होते बाजीप्रभू देशपांडे. पुढचा प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध हा ग्रंथ कुणी लिहिला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? टोपण नाव. तर लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुखांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली होती. तर यामध्ये स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली होती आणि नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलीस ॲक्शनद्वारे कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आले होते? तर पोलीस ॲक्शनद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले होते. पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रामधील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. भारतात कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? तर भारतामध्ये गुजरात या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो, नाशिकमधील. भारतात लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भारतात लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक सी. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुपेरियर सरोवर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
महाराष्ट्रात कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वात उपयुक्त मानली जाते? तर महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा ही महत्वाची मानली जाते. पर्याय क्रमांक सी. महत्वाचा प्रश्न आहे, भारतात मान्सून वारे सर्वात आधी कोणत्या राज्यात धडकतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. महत्वाचा प्रश्न आहे, सूर्यमालेवरती ग्रहांवरती प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. पर्याय क्रमांक सी. महत्वाचा हा पण प्रश्न आहे, भांगरा नांगल हे बहुउद्देशीय धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर भांगरा नांगल हे बहुउद्देशीय धरण सतलज नदीवर बांधण्यात आले आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भंडारा किंवा गोंदिया या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला परिवलन असं म्हणतात. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. मध्यवर्ती प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? तर भारताची मध्यवर्ती प्रमाणवेळ ही 8.5 अंश पूर्व रेखावृत्त यावरून निश्चित करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे आणि ते एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? तर तो फार कमी आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. दख्खनच्या पठाराचा बहुतांश भाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? दख्खनच्या पठाराचा बहुतांश भाग हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. जगातील सर्वात जुनी घडीची पर्वतरांग कोणती आहे? तर जगातील सर्वात जुनी घडीची पर्वतरांग ही अरवली पर्वतरांग आहे. पर्याय क्रमांक बी. तापी आणि नर्मदा या नद्या कोणत्या दिशेला वाहणाऱ्या नद्या आहेत? तर तापी आणि नर्मदा ह्या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याआधी परीक्षेला तो येऊन गेलेला आहे. कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्कीम. तर सिक्कीम हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला मानले जाते? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानले जाते. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे? तर भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही 35 वर्ष पूर्ण असावी लागते. पर्याय क्रमांक सी. भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6. तर मूळ घटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क होते. त्यामधला संपत्तीचा हक्क हा वगळण्यात आलेला आहे, म्हणून एकूण आता सध्या 6 आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. पर्याय क्रमांक सी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पर्याय क्रमांक बी. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो. पर्याय क्रमांक सी. माहितीचा अधिकार भारतात कोणत्या वर्षी करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2005 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा सामान्यतः 5 वर्षाचा असतो. पर्याय क्रमांक ए. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. पर्याय क्रमांक बी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी 50 प्रश्न आपण समाजशास्त्राची घेतलेली आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी पडणार आहेत.